श्वास फाउंडेशन की तरफ से पूना में एक डायलिसिस सेंटर खोला गया। यह कोई आम डायलिसिस सेंटर नहीं था। यह था थैलेसीमिया के जो बच्चे जो जन्मजात से पीड़ित होते हैं उनके लिए यह डायलिसिस सेंटर खोला गया। इस डायलिसिस सेंटर के ओपनिंग के लिए शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष के श्री मंगेश चिवटे जी उपस्थित रहे, मंत्री महोदय उपस्थित रहे, करुणा सेवा के उदय चंद्राना जी रहे। महाराष्ट्रामध्ये खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः रक्तदान चळवळीमध्ये काम करणाऱ्या निस्वार्थीपणे काम करणाऱ्या खूप कमी संघटना आहेत, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या संस्था आहेत, संघटना आहेत। त्यामध्ये श्वास संस्थेचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। डॉक्टर जीवनजी सगळे असतील, त्यांची सगळी टीम असेल। गेल्या 8-10 वर्षांपासून मी त्यांची तळमळ पाहतोय, मेहनत पाहतोय। सर्वसामान्य रुग्णांना अतिशय स्वस्त दरामध्ये रक्त उपलब्ध व्हावं, त्यासोबतच विशेषतः थॅलेसिमियाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना मोफत रक्त मिळावं, तो की त्यांचा हक्क आहे, याच्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करतायत। आणि मग श्वास संस्थेच्या माध्यमातून जे त्यांचं रुग्णसेवेचं कार्य सुरू आहे, विशेषतः रक्तदान चळवळीमध्ये काम सुरू आहे, त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा। आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते देखील श्वास संस्थेचा एकदा कोविड संकट काळामध्ये केलेल्या कामाबद्दल यथोचित गौरव देखील झाला होता। याच पद्धतीचं काम श्वासनं येणाऱ्या काळामध्ये सुरू ठेवावं, आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे, हे देखील मी या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा श्वास संस्थेला शुभेच्छा देतो। उद्घाटन समारोह में केंद्रीय मंत्री पहुंचे और जो कि मंगेश चिवटे जी सुबह से ही वहां पे उपस्थित थे। उनके साथ करुणा सेवा के उदय चंद्राना जी और कौशिक गुरु जी जो कि आश्रम के गुरु जी हैं। इन सब के समक्ष यह ऐतिहासिक डायलिसिस का ओपनिंग किया गया। मंत्री महोदय जी के हाथों से रिबन काटकर आगे का प्रोसीजर किया गया। और जो भी है, आइए जानते हैं कि मंगेश चिवटे जी ने इस बारे में क्या कहा और किस तरह का यह कार्यक्रम रहा। समईमध्ये जे 5-7 दिवे असतात, त्या 5 आणि 7 दिव्यांचा अर्थ सुद्धा वेगवेगळा असतो। प्रत्येक दिव्याचा अर्थ आशा, अपेक्षा, नवी उमेद, नव्या संधी आणि असे विविध अर्थ दीप प्रज्वलनाचे असतात। साहेबांच्या हस्ते नुकताच दीप प्रज्वलन होत आहे। जी या ठिकाणी मुरलीधरांना मोळ यांचा सत्कार करत आहेत। गिरनार जुनागड गुजरात येथील श्री कौशिक गुरुजी, यानंतर एक उदय चंद्राना सरांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी होतोय। यह कार्यक्रम वैद्यकीय था, लेकिन यहाँ पर इस मंच पर सभी तरह के लोग दिखाई दिए। समाज सेवा के साथ साथ यहाँ पर राज्य नेता, धर्मगुरु इत्यादि लोग भी यहाँ पर उपस्थित रहे, क्योंकि यह जो समस्या है थैलेसीमिया, यह बहुत गंभीर समस्या है। इसको जन जागरूक करने के लिए यहाँ पे सभी लोगों को बुलाया गया था और सभी लोग यहाँ पे उपस्थित भी रहे। सभी लोग को उपस्थित में यह डायलिसिस सेंटर फ्री ऑफ कॉस्ट यानी कि 1 रुपया न लेते हुए थैलेसीमिया के बच्चे लोग का यहाँ पे इलाज किया जाएगा। नमस्कार सर्वांना, सस्ने जय महाराष्ट्र। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। सकल मुनिजनानां ज्ञानदातारं त्रिभुवन गुरुमीशं दक्षिणामूर्ति देवं जनन मरण दुख छेद लक्ष्यम नमामि। हम जो पूना में बैठे हैं वो क्षेत्र ज्ञानेश्वर जी का। आपल्याकडे आरोग्य आहे तो ज्ञान आहे, आरोग्य नाही तो ज्ञान नाही। थॅलेसिमिया मुक्तीसाठी श्वास फाउंडेशन आणि आपलं सगळी माहिती डॉक्टर दिलीप सर आणि पूर्णिमा ताई डॉक्टरने दिली। विष्णू सहस्त्रमध्ये भगवानचं एक नाम आहे जीवनम सर्व जीवानाम। मैं तो कहूँ ये डॉक्टर जीवन जो है वही एक नया जीवन देने वाला। दूसरी बात है उनके पिताजी का नाम जगन्नाथ है, जगन्नाथ के वहाँ ही जीवन होता है। मला पण असा माहिती नाही होती की कोणाला आता लग्नाची पूर्व टेस्ट करावं लागेल। मैं यहाँ बोलने नहीं आया हूँ, मांगने आया हूँ।
क्योंकि मैं जब पूर्ण परीक्षण परिसर में मशीन वगैरह सब देखा, तभी हुआ कि अगर जागृत होना है तो लोगों को जगाना पड़ेगा। फाउंडेशनच्या माध्यमातून महाब्लड सेंटर आणि कॉम्प्रेसिव्ह थॅलेसेमिया डे केअर सेंटर याचं उद्घाटन आज होत आहे। त्यानिमित्तानं अनेक मान्यवर व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या समोरही उपस्थित आहेत। आमचे नाना काटे आहेत, ज्यांनी आता या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपल्या समोर ठेवली। ते माझे मित्र माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचे OSD मंगेशजी चिवटे, व्यासपीठावरती उपस्थित इतर मान्यवर आणि ज्यांच्या परिश्रमातून कष्टातून आज हा प्रकल्प या ठिकाणी सुरू होत आहे, ते डॉक्टर श्री जीवन जगन्नाथ सगरेजी, त्यांची सर्व टीम। मी मनापासून सर्वप्रथम श्वास फाउंडेशनला, त्यांच्या सर्व प्रतिनिधींना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की विशेष करून या थॅलेसेमिया या गंभीर आजाराच्या संदर्भामध्ये जे आपण काम हातामध्ये घेतलंय आणि खरं तर हा आजार काय, त्याच्या मागचं नेमकं एकूण आपण पाहतो की काय अडचणी कशा असतात आणि तो किती दुर्मिळ अशा स्वरूपाचा आजार आहे। आणि त्यासाठी आपण मंडळी आता काम करायला सुरुवात करताय। थॅलेसेमिया मुक्त भारत या अभियानाचा एक भाग म्हणून आपण याच्यामध्ये सहभागी होत आहे। पण एकूणच जे मंगेश भाऊ सांगत असताना आपण जे पाहिलं, तर थॅलेसेमिया हा केवळ आजार नाही, एका कुटुंबासाठी, सगळ्या माणसांसाठीची एक लढाई आहे। कुटुंबातल्या एका व्यक्तीला जर, एका मुलाला जर हा आजार असेल तर सगळं कुटुंब कामाला लागतं, सगळ्यांचे प्रयत्न सुरू होतात आणि एक लढाईच, मला असं वाटतं की त्या कुटुंबाची एक लढाई शेवटपर्यंत सुरू राहते। आणि म्हणून थॅलेसेमियाच्या संदर्भात पूर्व काळजी काय घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातले नेमके आपण भविष्य काळातली उपाययोजना म्हणून काय काम केलं पाहिजे, याचा सगळा अभ्यास करून हे सेंटर उभं राहिलं असं मला वाटतं। कारण ज्या पद्धतीनं वरती सुद्धा तुम्ही जी माहिती सांगत होतात आणि आता मंगेशजी सुद्धा जे सांगत होते, याच्यावरनं या पूर्ण आजाराची एकूण माहिती, या आजाराच्या संदर्भात त्याची पार्श्वभूमी आणि या आजाराच्या विषयातले भविष्यात असलेले धोके, या सगळ्याचा मला असं वाटतं खूप सविस्तर आणि अगदी विश्लेषण करून याच्यामध्ये खूप अभ्यास आपण केला आहे। आणि त्यामुळेच या आजाराच्या विषयामध्ये जागरूकता निर्माण करणं, प्रचार प्रसार करणं आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून अशा पद्धतीची केंद्र ही अनेक ठिकाणी सुरू करणं, मला असं वाटतं हेच आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। खरं तर मंगेशजी चिवटे यांना आपण अहोरात्र 24/7 हे लोकांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असणारा माणूस, हा महाराष्ट्रभरात कुठेही जा, मला असं वाटतं की अनेक योजना आणल्या, असंख्य विषय डोक्यात, केवळ आणि केवळ त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की आमच्या गरजूंना, सर्वसामान्य माणसाला, खरं तर ज्याची ऐपत नाही, ज्याच्याकडे ज्याची परिस्थिती नाही की एखाद्या अशा आजारांचा सामना करावा, घरामध्ये अशी परिस्थिती नाही, आर्थिक स्थिती नाही की ज्याच्यातनं खर्च करू शकेल, उपचार करू शकतील, अशांचा विचार करून माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये एक स्वतंत्र अशा पद्धतीची एक व्यवस्था संपूर्ण राज्यामध्ये ज्यांनी उभी केली ते मंगेश चिवटे आहेत। आणि मला असं वाटतं की असे हजारो लोक भेटतात, हजारो लोक जिथे जाईल त्या जिल्ह्यात भेटतात आणि या आरोग्याच्या विषयामध्ये मंगेशजींनी केलेल्या कामाचं कौतुक करतात। का तर हे रात्रंदिवस माणूस काम करतो, मला तर वाटतं झोपताना उठताना दुसरा विशेष डोक्यात नाही, आरोग्य आरोग्य आरोग्य, लोकांच्या समस्या, लोकांचे प्रॉब्लेम्स, त्या लोकांच्या आरोग्याच्या विषयात असलेल्या अडचणी, याच्यावरती 24 तास काम करणारा माणूस, मला कौतुक वाटतं आमचा मित्र की इतक्या तळमळीनं आणि मनापासून कुठलं तरी एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करतो की ह्या महाराष्ट्रामध्ये मला गोरगरिबांना, गरजूंना, त्यांना आवश्यक अशा पद्धतीचा उपचार मोफत मिळेल, अल्पदरात मिळेल, सवलती जे काय करता येईल त्यासाठी रात्रंदिवस झटणारा माणूस आज त्यांच्या खरं तर आग्रहाखातर मी या कार्यक्रमाला आलो। याचा लाभ असंख्य रुग्णाला होईल। पुण्यासारख्या शहरात आपण सुरुवात केली, त्यासाठी एक पुणेकर म्हणून धन्यवाद देईन, पुण्याचा एक जनप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा आपल्याला धन्यवाद देईन। आणि खरं तर ऑर्गन डोनेशनच्या विषयात सुद्धा आपण खूप चांगलं काम करता, पुढच्या काळात निश्चितपणे मी तुमचा त्याच्यातला एक भाग असणार हे तुम्ही 100% या ठिकाणी आवर्जून मी त्याचा उल्लेख करीन।
पण खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छासुद्धा. खूप कमी हे तुमचं सेंटर चालावं हीच अपेक्षा आहे. हां, ही तुमचं सेंटर खूप कमी चालावं का तर ही परिस्थिती, ही वेळ कोणावरती येऊ नये. परंतु दुर्दैवानं ज्याच्यावरती कोणावरती वेळ त्याला हे आधार केंद्र असावं, ही एक भावना आपण निश्चितपणे याच्यातनं जपाल अशी अपेक्षा आहे, असा विश्वाससुद्धा आहे. त्यामुळे खूप खूप मनापासून सगळे जे आपल्याला आपण यांच्या मार्गदर्शनाखाली तर खूप चांगलं काम करायल्याबद्दल काही मनामध्ये शंकाच नाही. पण त्यामुळे खूप शुभेच्छा आहे.